तर बऱ्याच जणांचे डोळे उघडे असतात, फक्त डोके लावलेले असतात, मग काही कीर्तन आतमध्ये घुसत नाही. ऐका मी तुम्हाला समजेल अशा भाषेत कीर्तन सांगणार आहे, जास्त अध्यात्मही सांगणार नाही, जास्त धांगड धिंगा सुद्धा सांगणार नाही. मला फार गोड भाव तुमच्या समोर मांडायचा आहे. दादा ऐका ना, मला तर असं वाटतं की हा उपदेश म्हणजे जीवनातील मोलाचा उपदेश आहे. का हो ताई, आता बरेचसे फेट्यावाले, गंधावाले, मिशावाले, चष्म्यावाले असे म्हणतील ताई तुम्ही चुकताय. का चुकताय? तर बरेचसे, आता मला तर असं म्हणेल की संताचा जन्म हा मुळात उपदेश करण्यासाठीच होतो. ऐका सहज जर सांगायचं म्हटलं तर माणूस या जीवाला इतका वैतागलेला असतो, इतका वैतागलेला असतो. मरू वाटत नाही हा विषय वेगळा आहे. जीवाला वैतागलेला असतो, मरू वाटत नाही हा विषय वेगळा. का वाट अक्का बरोबर आहे ना? मरू वाटत नाही हा विषय वेगळा, हा विषय थोडा लांब ठेवा. पण पुन्हा संसारात येऊ वाटेल का हो? कोणालाही येऊ वाटणार नाही, एवढा वैतागलेला हा जीव आहे. म्हणून माणसाला जन्माला यावं लागतं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, घ्यावा लागतो. पण एक बोलू का, देवाला आणावं लागतं. देवाला जर आणायचं असेल ना, एवढा अधर्म करा, करू नका, पण देवाला जर आणायचं असेल तर जगामध्ये प्रचंड पाप वाढायला लागतं, तेव्हा देव जन्माला येत असतो. पुढे चला, देवाला आणावं लागतं. पण संत जगाच्या कल्याणासाठी येत असतात, म्हणून संतच सांगतात जगाच्या कल्याणा. संताच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारे, आपल्या परोपकारासाठी स्वतःचा देह खर्च करणारे संत असतात. स्वतःचा संसार बाजूला ठेवतात, संसाराच्या नावे घालोनिया शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला, हा संताचा स्वभाव आहे. माणसाच्या चांगल्यासाठी संत जन्माला येतात, माणसाच्या हितासाठी संत जन्माला येतात. ऐका मग ताई, संतांनी जन्म घेतला माणसांच्या हितासाठी, संतांनी जन्म घेतला माणसांना उपदेश करण्यासाठी, आणि तुम्ही सरळ म्हणून मोकळ्या झाल्या की हा उपदेश सगळ्यात मोलाचा आहे. हे कसं होतं माहितीये का? ऐका ना, अशा 7-8 सुना किंवा जावा कळतात ना, ज्यांचं ना आपलं कधीच बनत नाही, इथलं सांगत नाही, गेवरायचं सांगते. ऐका ना, 7 ते 8 जावा असतील. आता असतील काही पहिल्या काळात होत्या, आता हम दो हमारे दो, त्याच्या आता कोणी राहिलं नाही, आता जावा नाही भावा नाही. ऐका ना मावशांनो, अशा पहिल्या काळातल्या 7-8 जावा असतील, आणि त्यातली सगळ्या जावा असतील, अगदी मोठी पासून तर लहानीपर्यंत. पण कोणीतरी म्हातारीनं यावं आणि तिनं म्हणावं की याच्यातली एकच जाव किंवा एकच बाई ही घराला शोभणार, बाकीच्यांना राग येणार की चांगलं वाटणार? जाऊ का मी घरी? बोलताय ना, मागच्या कवरे क्षेत्राच्या बाहेर बसलेल्या. ऐका ना, वाईट वाटणार. का वाईट वाटणार ताई? अहो कुठं कमी पडलो आम्ही? जेवढं ही काम करते तेवढं मीही काम करते, जेवढा हिचा अधिकार आहे तेवढा माझाही अधिकार आहे, जेवढं रान हिच्या हिश्श्याला आहे तेवढं रान माझ्या नाही तिच्या, हे की नाही? एवढ्या सगळ्या गोष्टी जर मीही तिच्या सारखीच आहे तर ती महत्वाची का? ते सांगू का? तिच्याशिवाय घराला शोभा का नाही? तर मला असं वाटतं ती थोरली असते. का थोरली असते? कारण ती भगवंताच्या आवडीची असते, कारण ती सासूच्या आवडीची असते. आणि एक बोलू का, पहिल्या काळामध्ये एखादी सून आवडीची असायची आणि आता एखादी सून न आवडती आहे. मोकळं करून सांगू, आताच्या सुना एवढ्या हुशार, यांनी आई करूनच, ऐका ना, यांनी पहिल्या काळात आत्याबाई असं वगैरे म्हणायच्या सासूबाई, पण यांनी आई करून सगळी सासू मुठीत घेतलेली. बापरे, खुशाल हो म्हणतायत या. कठीण झालं. ऐका ना, विनोदाचा भाग सोडा, पण कदाचित ती सासूची आवडीची असावी म्हणून ती कदाचित महत्वाची असावी. मग अगदी या अभंगाचं सुद्धा तसंच आहे हो. नाथबाबांनी अभंग लिहिले, उपदेश केले, नामदेव महाराजांनी उपदेश, सगळ्या संतांनी उपदेश केले, जगद्गुरु तुकोबरांनी सुद्धा अनेक उपदेश केले हो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, हो नाही तरी
सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्मवाया. हा सुद्धा मोलाचा उपदेश हो. कारण जर भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर जन्मवायाला जाण्याची दाट शक्यता आहे. हा सुद्धा मोलाचा उपदेश आहे. पण ताई हा उपदेश मोलाचा का तर मला सांगा, एखाद्या माणसानं यावं आणि तुम्हाला म्हणावं रामभाऊ तात्या अव तुमच्या सारखा माणूस अख्ख्या बेडूक वाडी मध्ये नाही, आनंद वाटतो की दुःख वाटतं? अहो फेट्यावाले टोपीवाले, आनंद वाटतो ना? का आनंद वाटतो? आपली स्तुती करतोय बा पुढचा, तेव्हा माणसाला आनंद वाटतो. मग हा अभंग देवाची स्तुती करतोय, देवाची ओळख सांगणारा अभंग आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबर मी असं म्हणेल की हा मोलाचा उपदेश आहे बरं का. ऐका ना ताई, मोलाचा उपदेश का अभंगामध्ये, किंवा मला असं वाटतं की संप्रदायामध्ये कुठलंही पुराण असो, शास्त्र असो, अभंग असो, हा प्रत्येक गोष्ट संवादातूनच उत्पन्न झालेली आहे. रामायण संवादातून उत्पन्न झालेलं आहे, भागवत संवादातून उत्पन्न झालेलं आहे. आणि मग मला असं वाटतं की आपलं कीर्तन सुद्धा संवादातूनच व्हावं. जागे आहेत ना? आणि संवाद जर नाही झाला तर वाद होतो बरं का. करू आवडीने वाद, ऐका आता इथं संवाद आपल्याला सुरू होतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की देव जाणता आपोलिया सत्ता एका एकी. तेव्हा मात्र इथं प्रश्न असा उत्पन्न होतो, त्यांच्या जवळ जो साधक बसलेला असतो. ऐका ना, तुम्ही म्हणाल ताई असं तर कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं नाहीये की जगद्गुरु तुकोबराय कुठल्या तरी साधक असे बोलतात. पण मला असं वाटतं की जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या आतमध्ये जो साधक लपलेला आहे. बरं ऐका ना, थोडं आपल्याला थोडं खोलवर जाऊन चिंतन करायचंय. ऐका ना बाबा, मला असं वाटतं की जगद्गुरु तुकोबरायांच्या आतमध्ये जो साधक आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये एक साधक असतो बरं का. चेक करायचं का तुम्हाला? नाही, मी डॉक्टर नाहीये, पण इथं रिअल शो तुम्हाला दाखवत्या लाईव्ह. ऐका तुम्ही सर्वांनी चेक करायचा. ऐका, प्रत्येक जण कोणाची ना कोणाची सेवा करतो. काही माणसं देहाची सेवा करतात. आता देहाची सेवा करणं म्हणजे कशी सांगू काय? शेजारच्या संगून 5 ग्रॅमची नाकातली नथ केली की संध्याकाळी नवऱ्याला भाकर खाऊ द्यायची नाही, असंच ना? अर्थात तिने आणलेली पैठणी पाहून आपल्याला सुद्धा पैठणी घालण्याची इच्छा व्हावी, याला देहाची सेवा म्हणतात. किंवा शेजारच्यानं बंगला बांधलाय म्हणून आपणही काबाड कष्ट करावे आणि एवढे कष्ट करावे की आपल्या मनात इच्छा जागृत व्हावी की यानं 4 मजली बांधला, मी 6 मजली बांधेल. असंच ना? कमी नाही पण वा वा, चतुरा तू शिरोमणी. ऐका, कमी नाही पण जास्त, ही देहाची सेवा आहे. चला, देहाची सेवा झाली, पुढे चला. काही माणसं कुटुंबाची सेवा करतात. एक सांगू का,
काही माणसं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की संतांनी सुद्धा कुटुंबाची सेवा केली हो. हा, पण त्यांची सेवा तात्पुरती होती. आपली सेवा आपला जन्म गेला तरी संपत कठीण आहे. संतांमध्ये ना आपल्यामध्ये एवढाच फरक आहे की संतांची सेवा संतांनी केली ना कुटुंबाची सेवा, पण काय ती कुटुंबाची सेवा होती की जेव्हा त्यांना समजलं की जगाची सेवा करून कुटुंबाची सेवा करून आपल्या पदरात मात्र काही पडणार नाही, त्या क्षणी त्यांनी संसाराचा त्याग केला. जगद्गुरु तुकोबरे किंवा नामदेव महाराज किंवा सगळे संत मिळून सुद्धा सांगतात की संसाराचा तापे करिता या सेवा कुटुंबाची कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा संसाराच्या तापे तापलं मी देवा संसाराच्या तापे तापलं मी देवा करिता या सेवा कुटुंबाची कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची संसाराच्या तापे तापलं मी देवा संसाराच्या तापे तापलं मी देवा तापलं मी देवा करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची कुटुंबाची. वाह, टाळी वाजवा एकदा बाबांसाठी. आणि एक बोलू का, हे वाक्य मी प्रत्येक कीर्तनात म्हणत नाही पण आज म्हणावं असं वाटतंय. बरं सांगू, कीर्तनात रंग कधी भरतो ऐका ना. गुरुवर्य दशरथे बाबा सांगतात, उमेश बाबा दशरथे सांगत असतात, कीर्तनात रंग नेमका भरतो कधी कधी भरतो रंग जेव्हा कीर्तनकार हा अर्धा पक्वाद्या असतो. पण मी खरं खरं सांगते, मला काही दागिनता येत नाही, बरं म्हणता येतं वाजवता येत नाही. ऐका ना, ऐका ना, कीर्तनकार हा अर्धा पक्वाद्या असावा लागतो. का असावा? पक्वाद स्वरात आहे की स्वराच्या बाहेर गेलाय हे कीर्तनकाराला समजावं. नाहीतर बरेच असे असतात पक्वाद असतो एकीकडून ते ओरडतात एकीकडे. हा, म्हणून कीर्तनकार अर्धा पक्वाद्या असावा बरं का. ऐका ना बाबा, पक्वाद्या अर्धा गायक असावा. का गायक असावा? अरे तिकडून टाळाचा ठोका पडावा आणि इकडं गडी तयार, बोल वाजवण्यासाठी तयार. याला म्हणतात अर्धा पक्वाद्या. हा, अर्धा पक्वाद्या, अर्धा गायक आणि गायक अर्धा कीर्तनकार असावा. मी बाबांकडे फक्त पाहिलं, बाबांना समजलं ताई आपल्याला म्हणतायत म्हणा संसाराच्या तापे तापलो मी देवा करीता या सेवा कुटुंबाची. हे संतांचे शब्द आहेत. संसाराची सेवा करतो, कुटुंबाची सेवा करतो, पण एक दिवशी शेवटी म्हणावं लागतं काय, नाही रे नाही कोणाचे कोणी नाही परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची
कुटुंबाची सेवा झाली, पुढे चला. काही माणसं धर्माची सेवा करतात, धर्माची सोडा. काही माणसं देशाची सेवा करतात, काही माणसं देवाची सेवा करतात. तर पुढे जाऊन सांगेल काही माणसं संताची सेवा करतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या मध्ये साधक लपलेला आहे हो. सेवेशिवाय माणसाला पर्याय नाही. सांगू का, काही माणसं अशी असतात ती उठतात आणि छाती ठोकून सांगतात, हा पठ्ठ्या कोणाचीच सेवा करत नाही. हा पठ्ठ्या म्हणजे हा पठ्ठ्या नाही, देवपिंपरीचा पठ्ठ्या नाही. तुम्ही बरेच असे असतात की छाती ठोकून सांगतात कोणाचीच सेवा करत नाही. पण सांगू हे कसं होतं माहितीये का, माऊली ज्ञानोबराय सांगतात एखाद्या मडक्यानं उठावं. बाबा ऐका ना, एखाद्या मडक्यानं उठावं आणि मडक्यानं छाती ठोकून सांगावं, मातीचा आणि माझा काही संबंध. हे नाही समजलं तुम्हाला, सोपं करून सांगते, एवढं टेन्शन घेऊ नका. एखाद्या पप्याच्या बापानं उठावं. अरे बापरे काय हुशार आहे तुम्ही, पुढचं सांगायची गरज सुद्धा नाही. ऐका ना, एखाद्या पप्याच्या बापानं उठावं आणि त्यानं बिचाऱ्यानं छाती ठोकून सांगावी. हा हिम्मत नाहीये त्याच्यामध्ये, पण जरा बायचान्स झालंच, छाती ठोकून सांगावी, पप्याच्या माईचा माझा काही संबंध नाही, चालेल का हो? अरे बाप्पा बाप्पा बाप्पा, ऐका विनोदाचा भाग सोडा. ऐका ना, चालणार नाही. जसं की पत्नीशिवाय पतीशिवाय संसारात गंमत, तशीच अर्थात त्याच लेवलनं एखाद्या माणसाची आणि सेवेचा काही संबंध नाही, दूर दूरपर्यंत संबंध नाही, असं कधीच होणार नाही. कर्म आणि सेवा, या कर्म आणि वर्म या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत आणि प्रत्येक माणूस करतच असतो. एखाद्या माणसाला उठावं म्हणावं, ताई हा पठ्ठ्या कर्मच करत नाही, आता मला सांगा हे त्याचं कर्म असतं की नसतं बरं? उठावं आणि उठून हाताची घडी करून म्हणावं की आता मात्र मी काही करणार नाही, हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. मला सांगायचं एवढंच की प्रत्येकाच्या आतमध्ये साधक लपलेला आहे. सेवा नसेल तर जीवन नाहीये. मग जगद्गुरु तुकोबरे स्वतःच्या साधकाशी बोलतात. बरं काय बोलतात? साधकाला जगद्गुरु तुकोबरे म्हणतात वेड्या की आज एवढे दिवस झालो जगाला उपदेश करतो बरं का. ऐका ना, मला कधी कधी संतांचा हेवा वाटतो, कधी कधी, हा प्रत्येक वेळा नाही, शब्द थोडे लक्ष देऊ नाही का. मला कधी कधी संताचा हेवा वाटतो. हेवा याच्यामुळे वाटतो की संतांनी एवढे उपदेश केले, पूर्ण जीवन व्यथित घातलं, पूर्ण जीवन माणसांच्या कल्याणासाठी स्वतःच्या जीवनाचं पूर्ण समर्पित केलं जीवन. कशासाठी? फक्त आणि फक्त माणसांनी व्यवस्थित आणि नीट रस्त्याला चलावं. मला असं वाटतं जो कायमच रस्ता चुकतो त्याचं नाव माणूस आहे बरं. ऐका ना, जो कायमच रस्ता चुकतो त्याचं नाव माणूस आहे. जो कधीच रस्ता चुकत नाही आणि त्याचं नाव झोपल्या का काय, त्याचं नाव देव आहे. आणि सांगू, चुकलेल्यांना नीट मार्गाला लावणार आहेत ना संत आहेत. पण एक बोलू का, स्वतःची वाट सोडावी आणि जगाच्या वाटेवरती चलावं. बरं फक्त चालू नये तर जगाला घेऊन चलावं, हे आतापर्यंत फक्त आणि फक्त संतांना जमलेले मायबाप. आणि संतांनी एवढे उपदेश केले, पण आज मात्र जगद्गुरु तुकोबरांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि जगद्गुरु तुकोबरांनी डोळे मिटावे. आणि डोळे मिटल्याच्या नंतर ऐका ना, खरी भक्ती कुठली सांगू तुम्हाला. ऐका, हातामध्ये 2 किलोची माळ घेणं. असतात ना काही जण भलो एवढ्याला माळी घालतात, मला इथले अजिबात सांगायचं नाही बरं. माळी घाला ना तुम्ही, घाला, काहीच अडचण नाहीये. उलट त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट कुठली नाही. हा पण एवढ्या पण डेंजर घालू नका की झोपल्याच्या नंतर रुततील, कठीण आहे हो. ऐका ना, सांगू तुम्हाला, भक्ती करायची ना, कधीच भक्ती तुम्ही जगाला दाखवण्यासाठी करू नका बरं. माझे तळतळीचं सांगणं आहे तुम्हाला. मी आज प्रणिताताई गवारे म्हणून नाही सांगणार तुम्हाला, मी तुमची सगळ्यांची लेख होऊन सांगणार आहे. भक्ती करायची ना, सेवा करायची ना, देवाचा परमार्थ करायचा ना, तुम्ही जगाच्या नादी लागू नका. एक सांगू का, अहो संत जर जगाच्या नादी लागले असते ना, आज संत झालेच नसते. संत जगद्गुरु तुकोबरायच राहिले असते. मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा झाले नसते, ते तुकाराम महाराजच राहिले असते. महाराज पण म्हणू की नको, जगाच्या जर नादी लागले असते तर अर्थात जे त्यांनी साठवलंय
जो परमार्थ एकत्रित केलाय तर तो कधीच त्यांना प्राप्त झाला नसता. पण सांगू का, जगाच्या नादी लागले नाही म्हणून आज जगद्गुरु तुकोबाराय कळसाच्या स्थानावरती आहेत. पंढरपूरला जावं आणि भरपूर गर्दी असावी. कोणाचं दर्शन घेता तुम्ही? कळसाचं, अर्थात पांडुरंगाचं दर्शन होतं. याच्या हे पुढे जाऊन सांगेल तुकोबारायांचा अधिकार. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी भनवो निरामेश्वरी भनवो निरामेश्वरी चरणी मस्तका आरती तुकारामा स्वामी सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती आईला कवी रामा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी आणि ब्रह्म तुकासी आले. साक्षात ब्रह्म सुद्धा आहे. बरं याच्या पुढे जाऊन सांगू का? ऐका ना. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. एवढा मोठा अधिकार करा प्राप्त झाला तर फक्त आणि फक्त जगाच्या नादी लागले नाही. त्यांनी डायरेक्ट गाठ घेतली ती पांडुरंगाची. बरं, खरी भक्ती कुठली? डोळे झाकावे आणि एका क्षणामध्ये पंढरपूर मध्ये जाता यावं, ही खरी भक्ती. नाहीतर आपण डोळे मिटून मिटून बेजार होतो पण आपल्या मनात किंवा आपल्या डोळ्यात आपला पप्याशिवाय किंवा व्यतिरिक्त काहीच येत नाही. इथं कोणी दादा आहे का बसलेल्या नावाचा? बरं सॉरी गडे, इथून पुढे नाव घेणार नाही आम्ही. ऐका, हा विनोदाचा भाग सोडा. ऐका ना मला माहित नव्हतं हा दादा. ऐका, अर्थात आपण डोळे मिटावेत आणि पांडुरंगाला पाहायला जावं. पांडुरंगाला पाहायला गेलं तर आपल्याला बंट दिसावा. बस ना, आता हसायचं नाही हा दादा. ऐका, हा आपल्याला आपले मुलं बाळ दिसावे किंवा आपल्याला आपला संसार दिसावा. हा खऱ्या अर्थाने संसार का? मनात रुजेपर्यंत आपण संसार करतो. पण जगद्गुरु तुकोबारायांनी डोळे मिटले, डोळ्यामध्ये डबडब पाणी होतं. ऐका, मला फार गोड भाव तुमच्या समोर मांडायचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी डोळे मिटावे आणि पांडुरंग परमात्म्याशी एक गोड संवाद करावा. जणू काही पांडुरंगाच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय साक्षात उभे आहेत. ऐका, मी गोड भाव तुम्हाला सांगते, फक्त विचार करा की असं तिथं घडलेलं असेल. जगद्गुरु तुकोबाराच्या हातामध्ये विना आहे आणि एका हातामध्ये चिपळी आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाकडे पाहून हसायला लागतात आणि हसायला लागल्याच्या नंतर पांडुरंगाला थोडासा राग येतो. बरं का, थोडासा राग येतो. राग आल्याच्या नंतर पांडुरंग डोळे ओटारून पाहतो. काऊ तुकोबाराय, का पाहताय माझ्याकडे किंवा का हसताय मला? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा अरे हेवा वाटतो रे तुझा. ओ तुकोबाराय, का हेवा वाटतो तुम्हाला माझा? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय फार गोड उत्तर देतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तू वेडा कुंभार हे विठ्ठला, तू वेडा कुंभार माती माती पाणी उजेड वारा तुझ मिसळसी सर्व पसारा आभाळाचा मगा ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंदीला नसे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तू वेडा
कुंभार. आता आता मात्र देवाला फक्त अगोदर राग आलेला असतो, आता तर देवाचा आवाज वाढतो. आता देव म्हणतो, काहो जगद्गुरु तुकोबरे, काही कळतं का तुम्हाला? म्हणे काय झालं? अहो तुम्हीच तर म्हणता ना काय, तुझी असत्तेने वेदासी बोलणे आणि सूर्यासी चालणे तुझी ऐसा तुझा अहो तुम्हीच तर म्हणता ना बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्यो चाले, म्या हालविला प्राणो हले, जो जगाते चालविता. चाले हे शरीर कोणाची असते, 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 चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोला हरी विना, हरी विना, कोण बोला हरी विना, हरी विना, कोण बोला हरी विना, हरी विना, कोण बोला हरी विना, हरी विना. देखव्याई कवी एक नारायण, 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 देखव्याई कवी एक नारायण. चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलविते हरिवीणा. ऐका, कोण बोलवणार हरिवीणा? एवढी सत्ता देवाची आहे आणि देव म्हणतो, अरे तुम्हीच तर म्हणता ना वृक्षाचे पाने हालेजाची सत्ता, वृक्षाचं पान हलणं ही देखील माझी सत्ता आहे. आता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा खरं सांगू का? अरे आतापर्यंत वाटत होतं तू फक्त वेडा आहेस. ऐका, हा आतापर्यंत वाटत होतं तू फक्त वेडा आहेस, पण आता गॅरंटीनं सांगू शकतो गड्या तू वेडा आहेस. देवाला टेन्शन आलं. का टेन्शन आलं? म्हणे काय झालं? तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही तेच तर म्हणतो ना, माती पाणी उजेड वारा तुझा मिसळ सर्व पसार. देवा अरे तुझ्याच सत्तेने चालतले राजा हे, आम्ही तुला तेच तर सांगतो ना. आता मात्र देव टेन्शन मध्ये आलं बरं का. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एखाद्या माणसानं आपली स्तुती करावी एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, असं वाटतं स्वतःचा जीव काढून त्याच्यावर ओवाळून टाकावं की काय. बरोबर ना? ऐ बेडूपाडी, वाटतं की नाही? एखाद्यानं स्तुती केल्याच्या नंतर आणि त्यानं जर नाव ठेवलं तर असं वाटतं पायातली चप्पल काढावी. पुढचा विचार करू नका आणि मी म्हणणार सुद्धा नाही. ऐका, माणसाचा अवघड आहे. स्तुती केली आनंद होतो, नाव ठेवलं तर राग येतो. पण देव टेन्शन मध्ये आला. एकीकडे स्तुती ही करतायत तुझ्या कृपेने. देवा तुझ्या कृपेने सगळं चाललेलं आहे, तू सत्याधीश आहे. ऐका, एका ठिकाणी स्तुती करतात आणि दुसरीकडे नाव ठेवतात तू वेडा कुंभार. देव टेन्शन मध्ये येतो. देव म्हणतो, का रे बाबा, काय मी वेडा आहे? तेव्हा जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा शोकांतिका फक्त एकाच गोष्टीची. म्हणे कुठली गोष्टीची शोकांतिका? देवा तू एवढे मडके घडवले, बेडूकवाडीमध्ये किती मडके सांगू शकता का? नाही तुम्ही मतदान सांगा ना मला, पण मी लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत मोजेल. करेक्ट भरणार.
नाहीत. बेडूकवाडीमध्ये किती आहेत हे तुम्ही सांगू शकणार नाही. तुम्हाला तालुका कुठला आहे? बीड. वा, मग बीड मध्ये किती हे सांगू शकाल का? अजिबात नाही. बीडचं जाऊ द्या, महाराष्ट्र आणि भारत एवढा जरी छोटा विचार केला तरी मडके किती हे आपण सांगू शकत. लांबचा विचार, ब्रह्मांडामध्ये किती मडके ते तर जाऊ द्या, आपल्या डोक्याच्या बाहेरचं गणित आहे ते, त्याच्या नादी नाही लागायचं आपण. आपल्या इथे मडके किती हे आपण याचं गणित करू शकत नाही देवा. अरे शोकांतिका एका गोष्टीचे एवढे मडके तू घडवले, पण प्रत्येक मडक्याच्या गळ्यात माळ. आता बोला सगळेच आहेत का? नसतील ते घालून घ्या. हा, माळ नसेल तर वरच्या तिकीट जेव्हा फाडलं जातं तेव्हा एसी ची रूम भेटत नाही. हा, मग तिथं सोयी सुविधा नाही, मग तिथं फक्त ठोकन पंढरपूर. हा, तुम्हीच म्हणा आता, मी नाही म्हणत. ऐका, म्हणून देवा शोकांतिका एका गोष्टीची, सगळेच मडके पंढरपूरची वारी करत नाहीत, सगळेच मडके तुला आवडेल अशी सेवा करत नाहीत, किंवा सगळेच मडके तुझा परमार्थ करत नाही. आनंद होतो. आता मात्र देवाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. देव जगद्गुरु तुकोबरांना म्हणतो, काहो जगद्गुरु तुकोबर आहे, अहो ज्या कारणासाठी देवी दिला देह भजन गोमट, याच्यासाठी मी सगळे जगाला पाठवलेले सगळे मडके मी घडवले. पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो, देव किती चतुर आहे ना, किती चतुर आहे, किती चतुर आहे. एक तरी मडकं दुसऱ्या मडक्यासारखं दिसतं का? काय कमाल आहे देवाची. ऐका ना, ऐका, आता मडक्याचा सोडा जरा बाजूला, आपलं कीर्तनात येऊन बसा, नाही तर मडक्यामध्येच आपला दिवस निघून जाईल. कारण मडक्या, आणि मला असं वाटतं की मडक्यामध्ये एवढं काही शिकण्यासारखं आहे, पण ते फक्त या मडक्यात घुसत नाही, एवढाच मोठा फॉल्ट आहे. ज्याला समजलं त्याला समजलं, आणि ज्याला नाही समजलं त्याने उद्याची सकाळची पंगत सोडायची नाही बरं का. जेवायला यायचं, जेवण करताना विचार करायचं नेमकं ताई काय म्हणत होत्या गड्या. ऐका ना, विनोदाचा भाग सोडा. चला, देवाच्या डोळ्यात पाणी यावं, देवाने शोकांतिका मानावी की एवढे मडके घडवले गड्या, एवढ्या माणसांना आज मी पृथ्वीवरती पाठवले, एवढ्या माणसांना मानव देह दिलाय, कारण आणि काही ज्ञान नाही कोठे, ही संताची वाक्यरचना आहे. खऱ्या अर्थानं ज्ञान जर कुठल्याच देहाला प्राप्त असेल, याची देही घडे आणि देवाचे भजन, याच देहामध्ये भगवंताचं भजन घडणार आहे. असा अनमोल असा देह मी जगाला दिलेला आहे, पण तरीही जग अर्थात माझी सेवा करत नाही, परमार्थ करत नाही, शोकांतिका वाटते. आणि आज मात्र जगद्गुरु तुकोबरे भगवंताच्या पायाला मिठी टाकतात आणि ढसाढसा रडू लागतात, आणि भगवंताला म्हणतात, देवा माफ कर रे राजा, अरे तुझी पताका घेऊन जे आम्ही आमच्या गावोगावी फिरत होतो, आणि फिरत असताना तुझ्या नावाचा जयघोष आम्ही करत होतो. मी एक बोलू का? आज बोलायचं मला थोडं. ऐका ना, कीर्तन करा, मी माझ्यावर नाही बोलत बरं का, मी सगळ्या कीर्तनकारांवर बोलते बरं का. शंकर दादा, शोकांतिका आज एका गोष्टीची आहे की माणसांनी राजकारणाला तर नाहीच सोडलं, शेतकऱ्याला तर नाहीच सोडलं, संसारिकाला तर नाहीच सोडलं, पण आपल्याला सुद्धा नाही सोडलं. ज्याला समजलं त्याला समजलं बरं. माणसं आज काय नाही कीर्तनकारावरच बोलायला लागले हो, उगाचच. पण मला असं वाटतं की एक कांदा जर सडलेला असेल तर सगळे कांदे तसे नसतात. सगळे कांदे तसे नसतात. एक बोलू का, कधी कधी डोळ्यात पाणी येतं की एवढा अट्टहास करून, एवढा अभ्यास करून, एवढ्या सगळ्या गोष्टी तयार करून सुद्धा आज आपण जेव्हा जगाच्या समोर येतो, आणि आज कुठेतरी आपले दिवस सोन्याचे यायला लागले का. प्रत्येक कीर्तनकाराची इच्छा असते की आज या गादीवरती ना, उद्या थोडी मोठी गादी भेटावी, उद्या थोडं मोठं स्टेज भेटावं, प्रत्येकाची इच्छा असते. आणि जेव्हा आज कुठेतरी ते सोन्याचे दिवस यायला लागले ना, काही बोलायला लागले माणसं. आणि मला असं वाटतं की आजपर्यंत माझी अशी एक तरी क्लिप मला दाखवा तुम्ही की त्याच्यामध्ये असं मी काहीतरी वेगळं बोललेली, काही चुकीचं बोललेले. पण आज चक्क एक क्लिप मी अशी ऐकली, माझी नाही बरं का, माझं अजिबात नाही सांगणार, म्हणजे माझं सांगायचं म्हणजे माझं सांगण्यासारखं नाहीच काही. ऐका ऐका, मी खरंच सांगते, मी परमार्थाच्या चौकटीत बसूनच कीर्तन करते, मी अजिबात त्या चौकटीच्या बाहेर उतरत नाही. पण काही आज महिला अशा आहेत कीर्तनकार की त्यांच्यामुळे आज चांगल्या माणसांना नाव ठेवलं जाते. म्हणून माझं आज सांगणं या गादीवरून, ऐका ना, कीर्तनकारांना नाव ठेवायचं ना तुम्हाला 100% ठेवा, पण आमच्यासारखे गरिबांना नाव ठेवू नका.
कारण इथं येण्यासाठी ना खूप म्हणजे खूप प्रयत्नातून, खरं सांगते, इथं येण्यासाठी किती वेळेस जेवायला बसल्याच्या नंतर त्या जेवायच्या ताटामध्ये डोळ्यातील अश्रू पडलेले आहेत हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, माहितीये का? कारण इथं येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि काही जणांच्या चुकीमुळे आज ज्याची चुकी नसते त्याला सुद्धा भोगावे लागतात. आज जगद्गुरु तुकोबारांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आणि जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की देवा, अरे काय चुकलं आमचं की तुझी पताका घेऊन गावोगावी हिंडतोत, तुझी पताका घेऊन गावोगावी आम्ही जातोत. जगद्गुरु तुकोबारा, चूक तुमची नाहीये, चूक जगाची आहे. काय चुकतंय जगाचं? जगद्गुरु तुकोबारा, अहो जगाला आणखीन देवच कळाला नाही हो. हे कसं होतं सांगू का? हा, इमोशनल मधून थोडं बाहेर आहे आता. ऐका, हे कसं होतं सांगू का? आजी, एखाद्या मुलीला चपाती लाटता येत नसेल तर पुरणपोळी तिच्या हातामध्ये देऊ नये, कारण तिचा नाश झाल्याशिवाय राहत. आणि पुरणपोळीचा असं असतं, एकदा फुटली की फुटली, पुन्हा तिला नीट करता येत. हा, ऐका ऐका, हा, अर्थात की जर जगाला देवच कळलं नाही, पुढचा अध्यात्म काय करणार आहे? तेव्हा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तेव्हा मग काय करावं लागेल? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराला देव उपदेश करतो की जगद्गुरु तुकोबारा, आता तुम्ही उठा, हातामध्ये विणा घ्या, चिपळी घ्या आणि चिपळी आणि विणा घेऊन आता मात्र तुम्ही असा जोरात देव जगाला दाखवा की जगानं धावत परमार्थ केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराला पटतो आणि जगद्गुरु तुकोबारा पटल्याच्या नंतर आता मात्र जगद्गुरु तुकोबारा भजन करत करत भंडारा डोंगरावरती येतात आणि भंडारा डोंगरावरती आल्याच्या नंतर आपले जे मूळ ठिकाणी तिथं बसतात आणि जसे बसतात तेव्हा विचार करू लागतात की आता जगाला देव सांगायचा आहे, पण जगाला असा देव सांगायचा आहे, जगाला असा देव सांगावा लागणार आहे जेणेकरून जगाला पटेल, जगाला रुचेल आणि जगाच्या मनात बसेल. आणि मनात बसलेली गोष्ट माणूस लवकर करत असतो. जगाच्या मनात बसावा असा देव आपल्याला जगाला दाखवायचा आहे. विचार करत होते आणि मनात कल्पना आली की आता मात्र जगाला देव दाखवायचा आहे. पण जगद्गुरु तुकोबाराने हाक दिली, देवा आता हा उपदेश मी माझ्या मनातल्या साधकाला करून उपयोग नाहीये, याला खरा खुरा साधक पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराने हाक द्यावी आणि हाक दिल्याच्या नंतर एक व्यक्ती पळत तिथं यावा, एवढा धाव वेगानं यावा आणि आल्याच्या नंतर तो व्यक्ती ढसा ढसा रडायला लागावा आणि जगद्गुरु तुकोबारांनी त्याच्याकडे पाहून असावं आणि जगद्गुरु तुकोबारांनी म्हणावं, देवा काय चतुर आहेस तू. अभंगाचं द्वितीय चरण. देवाचा तुरा, 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 देवाचा देवाचा
चतुर आणि जाणोनी अंतर वर्तत असे. जगद्गुरु तुकोबराच्या मुखातून आता इथं बरेच माणसं म्हणतील तर चुकलं हुकलं, कारण दुसरं चरण घेतलं ना डायरेक्ट. पण माझं असं मत आहे की श्रीमंताच्या घराला एक दरवाजा नसतो बरं का, एकच असतो की अनेक असतात. बोला ना मावशांनो, एक असतात की अनेक असतात? काही कोर्ट कचेरी का आपली, का बांधायला बांधे नाही ना, एक नाही अनेक दरवाजे असतात. मला असं वाटतं की श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा आहेत आणि त्यातील जगद्गुरु तुकोबराचा हा श्रीमंत बंगला आहे बरं, अभंगरूपी बंगला, हे घर आहे, याला 3 दरवाजे आहेत. मला असं वाटतं की यातून आपण पहिल्या दरवाज्यातून आतमध्ये घुसलेलो नाहीये, दुसऱ्या दरवाज्यातून घुसलो. त्याच्यामुळे देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. काय चतुर आहे हो देव, माणसानं पळत यावं आणि त्यानं ढसा रडावं. जगद्गुरु तुकोबरे सापडतच होते. असा एक तरी साधक मला सापडावा, असा एक तरी साधक माझ्या जवळ असावा की त्याला मी देव कसा आहे हे सांगेल. पण तो व्यक्ती पळत आला आणि जगद्गुरु तुकोबरांच्या समोर जे कोडं होतं तो अचानक उलगडल्या गेलं आणि मुखातून शब्द बाहेर पडले, देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. अरे एवढा चतुर आहे, अंतर ठेवून वर्तन करतो. आता जगद्गुरु तुकोबरांच्या लक्षात येतं की जगद्गुरु तुकोबरा आता विचार करायला लागतात की खऱ्या अर्थानं देवानं तिथं असा उपदेश का केलेला असावा, कारण अंतर ठेवून वर्तन करणारा स्वभाव आहे बरं त्याचा. अगोदर अंतर ठेवतो, अर्थात माणूस फक्त आताचा आणि भविष्याचा विचार करू शकतो, पण मला असं वाटतं देव त्याच्याही पुढचा विचार करतो. अंतर ठेवून वर्तन करणारा पांडुरंग परमात्मा आहे. एकीकडे जगद्गुरु तुकोबरांना सांगितलं की एखाद्या माणसाला देव कसा आहे ते सांग, अर्थात जगाला उपदेश कर, पण जग जवळ नव्हतं, मनात यावं आणि देवानं जग जवळ आणून ठेवावं हा स्वभाव आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या डोळ्यात पाणी यावं आणि जगद्गुरु तुकोबरांनी म्हणावं, देवा अरे एवढा कसा रे तू हुशारा, उगाच वेगळा अर्थ घेऊ नका, एवढा कसा हुशारच तू की प्रत्येक वेळी तू भक्ताच्या मदतीला धावून येतोस. अशी कधीच असं घडलं नाही की एखाद्या संताला, एखाद्या भक्ताला देवाची गरज आहे आणि देव तिथं आला नाही, असं कधीच घडलं नाही. एवढा चतुर आहे, किती चतुर आहे अहो, एवढा चतुर आहे. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडिला, मुष्टी पोहे घेऊन राजा भेटीला गेला. शुद्ध भाव देखून काम सोनियाचा तेरा. काय हरी शुद्ध भाव देखून काम सोनियाचा तेरा. विठोबाचा धर्म लागो, नाच चरणी रक्त लागो. विठोबाचा धर्म लागो, नाच चरणी रक्त लागो. एवढा चतुर फक्त मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. सुदाम ब्राह्मण हातवर मुठभर पोहे घेऊन भेटायला आले, पण अंतर ठेवून वर्तन करणारा हा प्रभू रामचंद्र, प्रभू श्रीकृष्ण, प्रभू पांडुरंग परमात्मा काय त्याची आगाद लीला की 2 घास खाल्ले, अनेक गोष्टी दिल्या, पण 3रा घास खाताना पत्नीनं धरलं, कारण त्यांना माहित होतं हा एवढा भोळा आहे, हा आपल्याला सुद्धा देऊन टाकेल. ऐका काय गंमत आहे हो, एवढा चतुर, किती चतुर, काय सांगू त्याचं चातुर्य तो. ऐका ना, एक गोड दृष्टांत सांगते मी तुम्हाला. एक गोड भक्त होऊन गेला हो, ज्यांनी कधी भक्तीचा अहंकार केला नाही, किंवा ज्यांनी भक्ती कधी जगात मिरवली नाही, किंवा देव स्वतःच्या ताटात जरी जेवत असला तरीही कधीच जगाला ओरडून सांगितलं नाही. हा जरी सांगायचं ठरलं तर सांगायच्या, देव माझा भाऊ आहे, नाव त्यांचं सोपं करून सांगू, माय देव एवढा चतुर आहे. ऐका ना, एवढा चतुर आहे, स्वतःची सख्खी बहीण सोडावी
आणि तुटलेलं बोट, चिरलेलं बोट घेऊन तिच्याकडे जाऊ. नाव तिचं भागवत ऐकताय ना तुम्ही? का ऐकून फक्त वाटे लावता? नाही ना, ऐका. नाव तिचं द्रौपदी. हो, सुभद्रेच्या घरात गेले. घरात गेल्याच्या नंतर दाखवायचं होतं त्याला की खरी भक्त कोण किंवा माझी खरी बहीण कोण आहे बा, जी माझ्यावरती जीवापाड प्रेम करते. ऐका ना, सुभद्रेच्या घरात गेले आणि लटकत सुभद्रेला म्हणतात, ताई भूक लागली का? पण सुभद्रा म्हणली, देवा हे काना, अरे वेडाईस का रे तू? अरे कधीच वेळेवरती येता येत नाही का तुला? आता माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न, मी तिकडे निघाले, तू मध्ये येऊ. हा, या बहिणी असतात या. कठीण आहे. जोपर्यंत कामाला येतात तोपर्यंतच ठीक आहे, अन्यथा जगावरती विश्वास ठेवायचा नाही. ऐका, ती माय म्हणाली तू मध्ये येऊ नको. तिथं टेबलवरती सफरचंद फळे ठेवलेली, तिथं चाकू सुद्धा ठेवलेला आहे. तू मात्र तुझ्या हातानं कट कर आणि खाऊन घे, आणि मी आल्याच्या नंतर तुला काहीतरी बनवून देईल. देव म्हटला मला सुद्धा हेच पाहिजे होतं. जाणून अंतर वर्त तसे, पुढचं त्याला माहित असतं काय होणार आहे, म्हणून तो अगोदर वर्तन करतो बरं का. ऐका ना, देव म्हटलं हेच पाहिजे होतं. सुभद्रा माता मेकअप करत होत्या, तेवढ्यात भगवंत फळ कट करत असताना बोट कापून घेतात, आणि जसं बोट कापतं उद्धवजी आवाज देतात, ओ सुभद्रा ताई ऐका, अहो कन्हैयाचं बोट कापलेलं. सुभद्रा पळत येते, कान्हा काय झालं? काय झालं राजा? ए राजा, अरे काय झालं? पाहते तर काय वर्तन पहा किती डेंजर आहे. मला तुम्हाला जाणून अंतरवर्त तसं हे सांगायचंय. ऐका, काय त्याची आघात लिहिला. अहो एवढीशी सुरी लागली, पण पूर्ण पितांबर लाल जरीत होऊन गेला. एवढं रक्त वाहू लागलं. रक्त वाहताना पाहिलं, आणि ती सुभद्राताई म्हणते, राजा थांब तू, मी चिंदी शोधून आणते. ओ सुभद्राताई बेडूकवाडीच्या, मला सांगा, अंगावरती भरजरी वस्त्र होतं, फाडू शकल्या असत्या. बरं ठीक आहे, चला आपण असं करू, त्यांना लग्नाला जायचं होतं, जरा भारीची साडी घातलेली असेल अंगावरती. आता देवाची बहीण म्हणल्यावर काय आपले 500-1000 मध्ये काम होतं का? 1,00,000-1.5 लाख रुपयाची साडी असेल. बरं 1,00,000-1.5 लाख जरी तुम्हाला कमी वाटत असलेल, लाडक्या बहिणींनो, आताशी करंट लागला हो त्यांना. ऐका ना, एवढे जरी तुम्हाला कमी वाटत असेल का, याच्यापेक्षा जास्त आपल्याला म्हणायला काय जाते. अंगावरती भरजरी शालू असेल, भरजरी वस्त्र असेल, म्हणून कदाचित फाडला नसेल, पण कपाटाच्या जवळ उभ्या होत्या ना, एखादी साडी काढून फाडू शकले असतील, पण नाही. मुखातून शब्द निघाले, कान्हा थांब बाळा, मी चिंदी शोधून आणते. कान्हा म्हटला, उद्धवा इथं थांबून उपयोग नाही, कारण सुभद्रा ताईला चिंदी सापडणार नाही. आता इथून आपण सुटकू म्हणे. आणि निघतात दोघे जण हाताला धरलेले उद्धवाच्या, आणि दोघे जण येतात ते जवळच्याच महलामध्ये द्रौपदी मातेकड. अहो जसे येतात, द्रौपदी मातेच्या हातामध्ये ताट असतं, आणि द्रौपदी माता भगवंताचं भजन करत करत तुळशीला पाणी घालत असते. घालता का तुळशीला पाणी? अरे बेडूकवाडी, घालता की नाही? घालत जा तुळशीला पाणी. का घालायचं तुळशीला पाणी? सौभाग्य वाढत असतं. आता मी फक्त ऐकलेलं आहे म्हणून सांगते बरं का, आपल्याला काही माहित नाही त्याचं. ऐका, हा सौभाग्य वाढतं म्हणे. ऐका, तुळशीला पाणी घालत होत्या, मुखामध्ये भगवंताचं नाव होतं, गोड पूजा चालू होती. तेवढ्यात भगवंतानं जावं आणि भगवंतानं आवाज द्यावा, ताई मी आलोय. द्रौपदीनं मागे वळून पाहावं, आणि भगवंताला ज्या क्षणी पाहावं, आनंद एवढा व्हावा की गगनात मावे ना तो आनंद. आणि मग मात्र द्रौपदी मातेनं म्हणावं, कान्हा फक्त 2 मिनिट थांबा राजा, मी आत्ता येते तुझ्याकडे, माझी थोडी पूजा राहिली आहे. पण तेवढ्यात गंमत अशी व्हावी, काय कोणास ठाऊक देवाची लीला म्हणावी की काय, पण त्या द्रौपदी मातेचं अचानक नजर त्या बोटाकडे जावी. अरे पिवळा पितांबर लाल झालेला दिसावा, आणि आता मात्र पळत द्रौपदी मातेनं भगवंता
माझ्याकडे यावं, हातातली थाली खाली पडावी, जमिनीवरती कोसळावी, कुंकू सांडावं, सगळ्या गोष्टी सांडलेल्या आहेत आणि हात पायाच्या थरकाप सुटलेला आहे आणि आता मात्र जवळ येऊन भगवंताला कुरवळून घ्यावं आणि म्हणावं, राजा काय लागलं तुला? डोळ्यामध्ये पाणी आहे बरं. भगवंतानं म्हणावं, आई ए ताई, अगं काही जास्त लागलेलं नाही, एवढं काही तू ताण घेऊ नको, पण तेवढ्यात डोक्यावरती पदर होता, डोक्यावरचा पदर खाली घ्यावा आणि खाली घेतल्याच्या नंतर पदरा करून साडी फाडावी आणि जशी साडी फाडावी तशी मात्र भगवंताच्या बोटाला गुंडाळावी. चिंदी बांधिते द्रौपदी, चिंदी बांधिते द्रौपदी, हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला चिंदी बांधिते द्रौपदी, हो चिंदी बांधिते द्रौपदी. आणि भगवंताच्या बोटाला चिंदी बांधते कोण? द्रौपदी मैया. ऐका ना, द्रौपदी माता चिंदी बांधते. चिंदी बांधल्याच्या नंतर इकून आवाज वाढतो कोणाचा? उद्धवजीचा आवाज वाढतो आणि आवाज वाढल्याच्या नंतर उद्धवजी म्हणतात, ओ द्रौपदी माता, अहो कळतं का तुम्हाला? म्हणे काय झालं? एकतर सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर पडू द्यायचा. अमोल दादा तिकडे फिरवा. घेतले घेतले पटच घेतले, अशा जाग्या झाल्या त्या. ऐका ना, सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नाही आणि जर लयच पडत असेल तर अशी पिन लावून घ्यायची. ऐका, विरोधाचा भाग सोडा, पदर काढायचा नाही आणि जरी काढला तरी पदराकडून कधीच साडी फाडायची. शास्त्र सांगतं बरं का असं. काही कळतं का तुम्हाला? द्रौपदी माता म्हणतात, उद्धवजी शास्त्र माहिती हो मला, पण माझं मत एकच आहे. म्हणे काय मत आहे तुमचं? अहो मला एकच वाटतं की माझं सौभाग्य ज्याच्या हातात आहे, ऐका हा, फार गोड उत्तर आहे, माझं सौभाग्य ज्याच्या हातात आहे त्याच्या हातात मी चिंदी दिलेली आहे, म्हणून त्याची काळजी करण्याची गरज नाही. ऐका ना, पण जाणून अंतर वर्तत असे आणखीन बाकी आहे बरं का आपलं. ऐका, देव म्हणतो, द्रौपदी ताई, अगं वेडीस का ग तू? एवढी भारी साडी कशाला फाडायची? अगं घरात जाऊन एखादं धुडकं खराब पडलेलं असेल तर ते आणून बांधायचं ना. तेव्हा द्रौपदी मातेनं फार गोड उत्तर दिलं. द्रौपदी माता काय म्हणतात? लक्षपूर्वक ऐका. द्रौपदी माता म्हणतात, कन्हैया मैंने नहीं फाड़ा चीर. ऐका ना, मैंने नहीं फाड़ा चीर, पीर देख अधीर हो, धागे ही स्वयं नाथ, चीर छोड़ भागे है. फार गोड अर्थ आहे बरं का. द्रौपदी माता म्हणतात, भगवान अरे मी नाही फाडली साडी, अरे तुला पाहून ते अधीर झाले आणि एवढे अधीर झाले की धागे स्वतःच माझ्या साडीला सोडून तुझ्या बोटाकडे आले. ए भगवान, ओ धागे है अभागे, जो बढ़े नहीं आगे, भाग उन्हीं के लागे, जो थारे उंगली पे लागे है. ओ धागे हे अभागे, ते धागे अभागे ठरले कुठले? जे घरी 2-2 गोधडी घेऊन झोपले, अभागे ठरले होते. आणि भाग उन्हीं के लागे, जो धर्म मंडप में आके बैठे. हा परमार्थाचा खरा भाव आहे. जाणूनी अंतर वर्तत असे. भगवंताला माहित होतं, उद्धवाला सांगायचं होतं खरा भक्त कोणचा. ऐका ना, या परीक्षेमध्ये सुभद्रा हरली, पण मात्र माझी द्रौपदी ताई जिंकली. किती चतुर आहे देव, एवढा चतुर आहे. आता मात्र तो व्यक्ती रडतो आणि तो म्हणतो, जगद्गुरु तुकोबर आहे. अहो देव चतुर आहे, मला पण माहित आहे. काय चतुर आहे? एवढी सुंदर त्यानं सृष्टी निर्माण केली, तो तर चतुर असणारच. म्हणे म्हणे मग पण जगद्गुरु तुकोबर आहे. या संसारामध्ये संसार करून करून त्रासावलो म्हणे मी. या संसारामध्ये संसार करून करून एवढा त्रास वाढला, एवढा त्रास वाढला, एवढा संसार केला
दिला पण काही हाताला लागलं नाही. माझा होणार दुःख मला कोणाला तरी सांगायचंय, मी कोणाला सांगू? तेव्हा जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा देवाला सांग ना. जगद्गुरु तुकोबर आहे, माझं दुःख देव जाणून घेईल का हो? वेड्या, अरे त्याच्या एवढा जाणत्या जगात दुसरा नाही. अभंगाचं प्रथम चरण. देव जाणता देव जाण, देव जाणता देव जाणता, देव जाणता देव जाण, देव जाणता देव जाणता, देव जाणता देव जाणता, देव जाणता देव जाणता, देव जाणता देव जाणता, देव जाणता, देव जाणता 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 देव जाणता, ओ देव जाणता देव जाणता, देव जाणता देव जाणता, पुनिया तत्वय काय की, पुनिया तत्वय काय की, देव चतुर चतुर, देव चतुर चतुर, देव चतुर चतुर, देव चतुर चतुर, पुन्हा जाताय काय की, देव चतुर देव चतुर, देव चतुर देव चतुर, देव चतुर देव चतुर, देव चतुर देव चतुर. देव जाणता देव जाणता, आपुलिया सत्ता एकाएकी. आणि देव चतुर जाणोनी अंतर वर्त तसे. देव जाणत आहे. एक सांगू, काही माणसं फक्त जाणते असतात पण चतुर नसतात, काही माणसं चतुर असतात तर जाणते नसतात. ऐका ना, सध्या तरी मला असं वाटतं शेतकऱ्यांचे फारच हाल चालू आहेत. खरं आहे ना? एवढे हाल चालू बिचारे दिवसभर. मी तर असं म्हणेल की उन्हाळा म्हणजे त्यांच्यासाठी वैऱ्याचा असतो, वैऱ्याचा. बाकीच्या माणसांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा एन्जॉय करता येतो, पण मला असं वाटतं या वर्षी उन्हानं काही कोणालाच एन्जॉय करू दिला. फार डेंजर झालंय हो एवढं तापमान. पण मला कधी कधी वाटतं की आपण फार स्ट्रॉंग आहेत. का स्ट्रॉंग आहेत? पहिल्या काळात विचार करा तुम्ही, 25 ते 30 इथपर्यंतच डिग्री सेल्सिअस होतं, तेवढ्यातच माणसं कोमेजून जायचे. पण आता 44 45 तरी सहन करतात. ऐका ना, पण एक सांगू का, हे जर कुठेतरी कमी करायचं असेल ना, भले आत्ताच हे कमी होणार नाही हां, पण जर पुढचा काळ आपल्याला सुधारायचा असेल तर माझी अशी इच्छा आहे, प्रत्येक एका शेतकऱ्यानं एक झाड लावलं. काय वाटतं तुम्हाला? पटलं तर घ्या गड्या, नाहीतर सोडून जा, इथं माझं काही देणं घेणं नाही. ऐका ना, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं एक झाड लावा. एक झाड लावलं, आपणही सुखात राहू आणि आपली जी पुढची पिढी ना ती सुद्धा सुखात राहील. हा त्रास आपल्याला पुन्हा भोगायची गरज पडणार नाही. ऐका ना, शेतकऱ्यावरती मी का आले? तुम्ही म्हणाल मधीच कुठं शेतकरी तुम्हाला आठवला? शेतकऱ्यावरती येणार आहे मी. ऐका, आता कधी कधी काय होतं की जे पीक लावलेलं असतं त्याच्यावरती कधी कधी फवारणी करायची असते, पण गंमत अशी होते, शेतकरी आपले अडाणी असतात. अडाणी तसे अडाणी नसतात, ते फार हुशार असतात, पण जर औषध पाण्याचं त्यांना कळत नसतं. मग कधी कधी पीक जळतं, कधी कधी किडतं, आणि त्याच्यानंतर मनात फार वाईट परिस्थिती निर्माण होती की ज्या पिकाला लेकरासारखं जपावं, ज्या पिकाची एवढी काळजी घ्यावी, आज त्या पिकानं खराब होऊन जावं. त्रास होतो माणसाच्या मनाला, आणि जेव्हा त्रास होतो तेव्हा तो शेजाऱ्याकडे जातो. बरं का, रामभाऊ असं असं झालं गड्या, रामभाऊ उलशिक रडतो, श्यामभाऊ उलशिक रडतो, दोघ जण रडतात. उली उली का रडतात? जाणते असतात ना, कळतं दोघाला एकमेकांचं दुःख, जाणते असतात. पण रामभाऊला त्यातलं काही कळत नसतं, म्हणून तो चतुर नसतो, म्हणून तो काहीच मदत करत. समजतंय का?
हा फक्त जाणता असून उपयोग नाही. हा पण एका ठिकाणी एक चतुर असतो. यानं एखाद्या मुलाकडे जावं, बाळा असं असं झाले, मला फवारणी करायची, मला जरा सांग ना. हा म्हणतो तात्या 5 मिनिटात येतो, तुम्हाला सांगतो सगळं. तो जाणता नसतो, तो वापस येत. म्हणून फक्त जाणता असून उपयोग नाही किंवा फक्त चतुर असून उपयोग नाही. देव कसा आहे, चौकटीतला शिराय. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची ठाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची ठाणी मुकुट सकळा मनी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी आणि धन्य तुझी विठोबा. असा देव आहे. मग आता मात्र तो साधक म्हणतो जगद्गुरु तुकोबा चला ठीक आहे, देव जाणता सुद्धा आहे. काय जाणतोय? माझं दुःख जाणेल आणि स्वतःच्या पदरातलं थोडंसं सुख माझ्या पदरात टाकेल. जाणताय, चला हा ठीक आहे, जाणताय. पण त्यातली त्यात तो चतुर सुद्धा आहे. का चतुर आहे? जाणून अंतर वर्तत असे, अंतर ठेवून वर्तन करतो. अर्थात माझ्या जीवनामध्ये सध्या जरी दुःख असेल तर कदाचित पुढे त्यानं सुख लिहिलेलं असेल. चला ठीक आहे, मी या दोन्ही गोष्टी मान्य करतो. पण मला सांगा, फुकट द्यायला तो रिकामा? आता म्हणतात नाही, कारण त्याचा स्वभाव आहे घ्यासी तेव्हा देसी आईसा आससे उदार स्वभाव आहे त्याचा. फुकट देणार नाही. मग काय करावं लागेल मला प्रणिताताई? सोपं सांगू का? सगळ्यात सोपं. असा पदर खोचायचं बरं का, असा, आणि अशा हात उंच घ्यायचे. घ्या बरं पटापटा जरा. वा 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 वा. घ्या सगळे, घ्या सगळे सगळे, मागचे पुढचे इकडचे तिकडचे सगळेच टाळकरी सोडून घेतले ना. आणि एक सांगू का, आमचे अमृत बाबा सांगत असतात, अमृत बाबा सांगत असतात, जो करतो कीर्तन टाळ्यांची टाळाटाळी, कीर्तनानंतर यम त्यास कव टाळी, म्हणून वाजवावी टाळी आणि त्यातली त्यात हात उंच घ्यावी. तरी पण काही मावशांनी घेतलीच नाही. चला ठीक आहे, जाऊ दे. आता करायचं का भजन सुरू? विठोबा चला ठीक आहे, ठीक आहे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, सगळ्यात सोपं साधन. शहाणा तो गणी घेतो येते, तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी. हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नाव घ्यायचं. आणि मग मात्र आता मात्र तो व्यक्ती विचारतो, का हो जगद्गुरु तुकोबारे, मला सांगा फक्त नाव घ्यायचं की आणखीन काही करावं लागतं? जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, होय महिला मंडळ, फक्त नाव घ्यावं लागतं की आणखीन काही करावं लागतं? फक्त नावच घ्यावं लागतं का? बरं मला सांगा, जेव्हा होतं, हा समजलं झाल्याच्या नंतर जेव्हा आपण पहिलं जे आपण त्याला म्हणतो गृहप्रवेश, झालेले आहेत ना? झालं नाही म्हणून विचारते.
ऐका ना, गृहप्रवेश असतो, नंदनबाई तिथं दारा अडवतात. 5 मिनिटं लेट झालं तर चालेल ना? तुमची कॅपॅसिटी असेल तर. माझं तसं काही नाही. फक्त 5 मिनिटं. नंदनबाई दरवाजा अडवतात. मला फार गोड भाव तुम्हाला सांगायचं आहे. फक्त नाव घ्यायचं की आणखीन काही करायचं हे सांगायचं बरं मला तुम्हाला. ऐका, नंदनबाई दरवाजा अडवतात, तिथं नाव घ्यावं लागतं. मुंडकी हाला पटापटाच घ्यावं लागतं ना. आता नाव घ्यावं लागतं एवढं ठरलं. मग नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही आतमध्ये जाता, गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवता, पायातले जोडवे, बरोबर ना? चुकलं का? मग असं सांगा ना. ऐका, फक्त नाव घेऊन चालत झोपल्या का काय? मागच्या नाव घेऊन चालत नाही. त्याच्यासाठी मंगळसूत्र याने माळ सुद्धा घालावी, कुंकू सुद्धा लावावं आणि जोडवे सुद्धा घालावे. तसंच परमार्थ करायचा असेल तर देवाच्या आवडीचा करा. आणि देवाची आवड काय आहे? आवडी देवासी तू एका प्रकार. आवडी देवासी तू एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडी देवाची तो एका प्रकार. आवडी देवाची तो एका प्रकार. तुळशी माळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. आवडी देवाची तो एका प्रकार. आवडी देवाची तो एका प्रकार. म्हणून अगोदर नाव घ्यायचं, तुळशीची माळ घालायची, गोपीचंदन लावायचं आणि पंढरपूरची वारी करायची. ओ जगद्गुरु तुकोबाराय, कधी कधी काय होतं माहितीये का? आता कधी कधी असं होतं, बाबाला म्हणा बाबा चला ना मंदिरात, देवीचं दर्शन घेऊन येऊ. बाबा म्हणतात सुतक आहे. पाळतात का इकडे? असतं ना. हा, मला आपल्या धर्म संस्कृतीच्या खिलाफ अजिबात जायचं नाही. मला फक्त तुम्हाला हा अभंग सांगायचा आहे. बरं, माणसं म्हणतात ताई सुतक आहे. बरं ठीक आहे चला. सुतक आहे म्हटल्याच्या नंतर वापस चला म्हटलं. 15 दिवस झाले. 15 दिवसांना आले. बाबा आज चला ना मंदिरात. ते माझ्या चुलत भावाच्या पोराच्या पोराला पोरग झालं. धरतात ना त्याचं पण विटाळ, धरतात ना. मला कधी कधी शंका वाटते, माणूस जन्माला आला तरी जगाला त्रास आणि मेला तरी जगाला त्रास, मग जन्माला येतो कशाला? ऐका, पण जगद्गुरु तुकोबाराय हात उंच करतात आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव एवढा निराळा आहे, एवढा निराळा आहे, विटाळापासून अलिप्त आहे.